सुकन्या समृद्धी योजना आणि या योजनेबद्दल मला भरभरून विचारलं गेलं की सर सुकन्या समृद्धी योजना जी आहे या योजनेसाठी आम्ही अकाउंट आमच्या मुलीचं खोलायचं की नाही। आता या व्हिडिओला आपण दोन भागामध्ये डिवाइड करूयात, म्हणजे एकाच या छोट्याशा व्हिडिओमध्येच पहिला हा भाग असेल आपला की सुकन्या समृद्धी योजना काय आहे आणि दुसरा भाग असेल आणि तो अत्यंत महत्त्वाचा आणि तो भाग म्हणजे या योजनेमध्ये अकाउंट खोलायच्या अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे की इथे पैसे इन्व्हेस्टमेंट करणं योग्य की अयोग्य। क्लिअर? तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूयात, पहिल्या आपल्या टप्प्याकडे जाऊयात। पहिला टप्पा म्हणजे सुकन्या समृद्धी योजना काय आहे। जसं की तुम्हाला स्क्रीनला दिसत आहे बघा, स्क्रीनला मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे सुकन्या समृद्धी योजना ही काय आज काल किंवा परवा चालू झालेली योजना नाही। सुकन्या समृद्धी योजना ही 2 डिसेंबर 2014 पासून केंद्र सरकारची एक योजना आहे। या योजनेमध्ये जर तुमच्या घरामध्ये 10 वर्षापेक्षा किंवा 10 वर्षाची म्हणजे एका दिवसापासून तर 10 वर्षाची जर एखादी मुलगी असेल, मुलगा नाही मुलगी असेल, तर त्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजना या योजनेच्या अंतर्गत तिचं खातं खोलू शकता तुमच्या छोटीसाठी। आणि विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, सर्व जेवढे बी काही पालक आहेत त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पहा, खूप रिसर्च करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जर तुमच्या घरामध्ये एकपेक्षा अधिक जरी मुली असतील तरी चालेल, म्हणजे 2 किंवा एखाद्या वेळेस असं पण होतं की 2 शेवटला 2 मुली जुळ्या होतात, तर जुळी जर झाली शेवटला तर अशा मग 3 असेल तरी चालेल, म्हणजे एकंदरीत 2 ज्या आहे कमीत कमी 2 आणि जर जुळ्या असतील तर 3 अशा एकूण तुमच्या घरामध्ये तुमचे एकूण अपत्य जे आहेत म्हणजे मुली, तर त्यासाठी तुम्ही या सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत खातं खोलू शकता। पण फायदा काय सर ते सांगा। बघा आता एक मुद्दा सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल। बघा पहिलं तर लक्षात ठेवा, सुकन्या समृद्धी योजना जी आहे तर ती मुलीच्या कल्याणासाठी केलेली आहे। मुलीच्या कल्याणासाठी म्हणजे काय की यामध्ये जो तुम्हाला इंटरेस्ट रेट दिला जातो म्हणजे व्याज दर हा खूप चांगला असतो आणि तो खरंच किती चांगला असतो त्याबद्दल पण मी बोलणार, एकदम स्पष्ट बिनधास्त बोलतो। क्लिअर? तर ते पण एकदा तुम्हाला समजायला पाहिजे की यामुळे जास्त म्हणजे इतर ज्या काही आपल्या योजना असतात जिथे तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट करता एखाद्या बँकेमध्ये वगैरे वगैरे, क्लिअर, पण तिथून जे परतावा मिळतो तुलनेमध्ये सुकन्या योजनेमध्ये जास्त मिळतो की काय, यामुळेच जे आहे ही योजना जास्त प्रसिद्ध झाली। आणि त्यामुळे आज पण बरेचसे माता भगिनी अशा आहेत किंवा बरेचसे पालक असे आहेत की त्यांनी त्यांच्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत खातं खोललं नाही, तर त्यांनी खातं खोलायला पाहिजे की नाही या पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये जर तळ्यात मळ्यात किंवा त्यांचा निर्णय जर बनत नसेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये त्यांना क्लिअर होणार आहे की खातं खोलू की नको खोलू। क्लिअर? आता महत्त्वाचं म्हणजे बघा पहिला मुद्दा बघा, आपण एक बेसिक जरा आता थोडी माहिती घेऊयात म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील। बघा बेसिकमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की खाते कोण खोलू शकतो, कोण उघडू शकतो खातं, तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे कोण खोलू शकतं सांगा। एक साधं सिंपल उत्तर आहे बघा, थोडंसं मी झूम करेन। बघा खातं कोण खोलू शकतं, तर त्यासाठी पहिला मुद्दा आहे की नैसर्गिक किंवा कायदेशीररित्या जो पालक असेल, क्लिअर, जो पालक असेल, पालक म्हणजे मग तुम्ही, बरोबर, तुमच्या मुलीचे पालक तुम्ही, बरोबर, तर ते पालक त्या मुलीच्या जन्मापासून म्हणजे जन्मली आज जन्मली 1 दिवसाची जरी झाली तरी खोलू शकता, लक्षात ठेवा कोण सांगणार नाही। त्यानंतर 10 वर्षापर्यंत म्हणजे 10 वर्षाच्या वर जर 1 दिवस जरी झाला तर त्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं खातं खोलू शकत नाही। एकदम क्लिअर कट डोक्यामध्ये ठेवा, म्हणजे 10 वर्षाच्या आतच मुलीचं खातं सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत खोलता येईल। 10 वर्षापेक्षा मोठी मुलगी असेल तर खोलता येणार नाही। त्यानंतर बघा 10 वर्षापर्यंत जी आहे मुलगी ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस त्या मुलीचं खातं तुम्हाला खोलता येणार नाही, म्हणजे 10 वर्षाच्या आजचीच मुलगी असेल तरच तुम्हाला खोलता येईल आणि 2 मुलीसाठी खोलू शकता। बघा खात्यांची कमाल संख्या म्हणजे तुमच्या घरामध्ये समजा तुमचे ज्या स्वतःच्या 2 मुली असतात, बरोबर, काहींना 3 असतात काहींना 4 असतात, बरोबर, तर 2 मुली जास्तीत जास्त 2 मुलींचे जे आहे खाते खोलता येईल, 2 मुलींचे आणि 3 पर्यंत म्हणजे 3 पर्यंत पण म्हणले बघा इथे, पण 3 पर्यंत कशा जुळ्या मुलींचा दुसरा जन्म म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस जे आहेत जुळ्या ट्विन्स सिस्टर ज्यावेळेस जन्माला येतील ना त्यावेळेस 3 पण चालेल त्या सिच्युएशनमध्ये। क्लिअर? त्यानंतर बघा ठेवीची किमान रक्कम आणि कमाल रक्कम किती, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा की सर आम्ही जर आमच्या मुलीला 10 वर्षाच्या आत जर खातं खोललं तर किती रुपये आम्ही तिच्या नावाने तिथे भरायचे आहेत बँकेमध्ये किंवा आम्ही जमा करायचे आहेत दरवर्षी। क्लिअर? आणि कुठे खातं खोलणार वगैरे संपूर्ण बोलतो, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर असणार आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। क्लिअर? बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा
की किमान किती रुपये, तर लक्षात ठेवायचं किमान तुम्ही वर्षाला 250 रुपये, तर मॅक्झिमम म्हणजे कमाल किती, तर वर्षाला 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत पैसे बँकेमध्ये भरू शकता. क्लिअर. किंवा ती सेविंग म्हणा तिच्या नावावर झालेली. आता बघा पुढे खरी मजा इथे येणार आहे. ठेवीचा कालावधी किती राहणार आहे, म्हणजे आम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेचं आमच्या मुलीच्या नावाने जर खातं खोललं तर किती वर्ष अशा प्रकारे या ठेवीचं जे आहे कालावधी राहणार आहे, तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे की जोपर्यंत मुलीचं वय हे 21 वर्ष होत नाही, बरोबर, म्हणजे खाते उघडल्याच्या तारखेपासून लक्षात ठेवा, मुलीचं नाही खातं क्लिअर, सॉरी मी मुलीचं बोललो, खातं म्हणजे समजा तुम्ही आज खातं खोललं तर आजपासून 21 वर्ष लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही परत दुसऱ्या डोक्यात आणसान. बघा खाते उघडल्यापासून 21 वर्षापर्यंत तुम्हाला ते खातं मॅच्युअर पिरियडमध्ये जाईल. क्लिअर, म्हणजे 2024चं खातं हे 2045मध्ये जाईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जास्तीत जास्त कालावधी किती ठेवत म्हणजे किती असेल, म्हणजे तुम्हाला किती वर्ष पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, थोडक्यात सांगतोय 15 वर्ष. बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे 15 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे भरत राहायचे. 15 वर्षाच्या नंतर मग पैसे भरायची गरज नाही, म्हणजे पुढील 10 वर्ष पैसे भरायचे का, मग नाही भरायची गरज, हे लक्षात ठेवा. जवळपास पुढील 10 वर्ष नाही म्हणता येणार आपल्याला त्याला, तर पुढील जे काही एक 5 वर्षाचा कालावधी जो आहे, क्लिअर, तर त्याच्यामध्ये 20 बरोबर, पुढचे जे काय 15 वर्षाच्या पुढचा जो कालावधी आहे 5 वर्ष वगैरे, तिथे तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. पुढे जाऊयात. बघा व्याज दर कसा ठरवला जाईल आणि कोण ठरवेल, आणि हा खूप कळीचा मुद्दा आहे, मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे, त्यामुळे हे कोण ठरवणार, भारत सरकार. पण तुम्हाला माहिती आहे का, बरेचसे लोक या व्याजदराला अट्रॅक्ट होऊनच या योजनेमध्ये त्यांच्या मुलीचं खातं खोललं आहे. पण एकदम कडवा सच सांगतो तुम्हाला की हा व्याजदर काय गॅरंटी आहे की सरकार ह्याच प्रकारचा व्याजदर येणारं सरकार, जे सरकार बदलत राहणार, 2045 आज जर खातं खोललं त्यावेळेस काय राहणार व्याजदर, जर कदाचित व्याजदर कमी राहिला तर त्याच्यावर काय तुमचा, म्हणजे आपण कोणीच काही बोलू शकत नाही ना, बरोबर. जो व्याजदर भेटला तो तुम्हाला घेणं लागेल. मग आता मला सांगा, ज्यावेळेस योजना चालू झाली त्यावेळेस जवळपास 9.2% म्हणजे जवळपास 9% व्याजदर मिळायचा, आणि 9% व्याजदर हा खूप तुम्हाला सांगतो आकर्षित करणारा व्याजदर होता, आणि त्यामुळे बऱ्याचशा माता भगिनींनी बऱ्याचशा पालकांनी खाते खोलले. पण तो व्याजदर आता खाली येत आहे. हालाकी त्याच्यामध्ये काही वेळेस वाढला पण तो, क्लिअर. आता 8.2 आज रोजी एवढा व्याजदर मिळतो आहे. कधी तो 7.7% पण आलेला आहे, कधी 8% आला, कधी म्हणजे जवळपास म्हणजे तो खालीवरी होतो आहे, हे लक्षात ठेवा. पण एकंदरीत जर उद्या कमी आला तर मग त्याला जबाबदार कोण, अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे एकदा पैसे टाकले की मग अडकले, क्लिअर. आणि मग जर तुम्हाला खरंच वाटत असेल की ठीक आहे सर तरी पण मला खोलायचं आहे, तर मग तुम्ही खातं खोलू शकता, काय हरकत नाही. आता मी सर्वच बोलणार, तुम्हाला माहिती आहे माझा व्हिडिओ म्हणजे मी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगत असतो, काहीच मी लपून ठेवत नाही, जे आहे ते स्पष्ट सांगतो. बघा त्यानंतर बघा की याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की ही खूप मोठी इम्पॉर्टंट जे आहे तुम्हाला सांगतो, येणाऱ्या टायमामध्ये जे टॅक्स आहे म्हणजे करामध्ये जे काही याच्यामध्ये सवलत मिळते बघा, याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही, ही या योजनेमधली आणखी एक महत्त्वाची त्याला आपण म्हणूयात की वैशिष्ट्य आहे या योजनेचं, क्लिअर. आता कधी असा पण प्रश्न तुम्हाला बनू शकतो बघा की सर आता हे झालं की अकाउंट कोणी खोलायचं, 10 वर्षाच्या आजच्या मुलीनं, किती मुलीपर्यंत, 2 मुलीपर्यंत. त्यानंतर कुठे खोलायचं, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या बँकेमध्ये तुम्ही जाऊन, इव्हन प्रायव्हेट बँकेमध्ये किंवा कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही खातं खोलू शकता. त्यानंतर सर दुसरा मुद्दा की सर किती रुपये भरायचे, 250 रुपये वार्षिक किंवा 1.5 लाख, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही वार्षिक त्या मुलीच्या नावाने तुम्ही खोलू शकता. त्यानंतर सर व्याजदर किती मिळणार, व्याजदर हा डिपेंड होणार त्यावेळेस किती राहतो त्यावेळेस, बरोबर. कोण ठरवणार, केंद्र सरकार हा व्याजदर ठरवणार, कारण की केंद्र सरकारची योजना आहे. त्यानंतर सर किती वर्ष पैसे भरायचे आहेत, 15 वर्षे मिनिमम भरायचे आहेत. मॅच्युरिटी पिरियड काय असतो सर खात्याचा, 21 वर्ष खात्याचा पिरियड असतो. 15 वर्षाच्या नंतर पैसे भरायचे का सर, अजिबात पैसे भरायची गरज नाही. त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचा की सर यावर काही टॅक्स लागतो का, तर टॅक्समध्ये स्पष्ट दिलेलं आहे की IT कायदा 1961च्या कलम 80C अंतर्गत जे आहे लागू आहे. पण थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य याच्यामध्ये तुम्हाला एक्झेम्प्ट EEE अशा प्रकारे म्हणजे सुटका आहे, करामधून सवलत मिळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर खूपच लोक म्हणजे माता भगिनींचा हा प्रश्न असू शकतो किंवा पालकांचा
तो म्हणजे काय की सर आम्हाला अचानक जर खातं बंद करायचं तर लक्षात ठेवा, अचानक खातं बंद करायचं म्हणजे तुम्ही कधी पण नाही बंद करू शकत. अकाली आणि अचानक याच्यामध्ये लक्षात ठेवा. बघा, जर ठेवीदाराचा मृत्यू झाला म्हणजे समजा दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली असं घडूच नाही, पण अनफॉर्च्युनेटली एखाद्या पालकाचा म्हणजे जो पालक त्याच्या मुलीचे पैसे भरू लागला तर त्या पालकाचा जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर अशा वेळेस जे आहे तुम्ही खात्यामधून 49% रक्कम जी आहे खात्याची काढू शकता, हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, जर त्या मुलीचं वय वर्ष 18 झाले असेल, लक्षात ठेवा वय वर्ष किती 18 झाले असेल. सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला एकाच व्हिडिओमध्ये, त्यामुळे काहीच डाऊट नाही ठेवणार, मी सर्व क्लिअर करणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे बी सांगणार या योजनेचे दुर्गुण काय आहेत, म्हणजे चांगले गुण तर आत्ता मी गुण उधळले, त्याच्यानंतर हिचे फायदे तोटे काय आहेत हे पण सांगतो बघा. त्यामुळे एकदम क्लॅरिटी आणि एकदम एकदम त्याला आपण म्हणूयात तगडा व्हिडिओ राहणार आहे आपला हा, क्लिअर. आणि तुम्हाला असं वाटणार की सर तुम्ही आता परत अशाच प्रकारचे आम्हाला व्हिडिओ द्या जेणेकरून आम्हाला सर्व क्लॅरिटी होईल की खरंच आम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे की नाही, खातं खोलायचं की नाही वगैरे वगैरे, क्लिअर. मग आता 18 वर्ष मी सांगितलं तुम्हाला, 18 वर्ष कालावधी राहणार आहे, क्लिअर. सॉरी, 18 वर्षाची जर मुलगी झाली तर तुम्हाला त्यावेळेस पण 50% जे आहे एकूण खात्याचे जेवढे बी काही इन्व्हेस्टमेंट केलेत ना तर त्याचे काढता येतात. पण हे कशासाठी, तर तिच्या लग्नासाठी. नाहीतर तुम्ही म्हणाल की काहीतरी आम्हाला टाईमपास खर्च करायचा आहे सर आमच्या घरचंच कुठला तरी, त्या कारणासाठी नाही, लग्नासाठी. किंवा दुसरं पण एक कारण असू शकतं ते म्हणजे शिक्षणासाठी. जर शिक्षणासाठी पण, कारण की त्या मुलीच्या नावाने खातं आहे आणि तिच्या लाईफमध्ये ते शिक्षण घेऊ शकले नाही तर मग त्या खात्याचा आणि त्या पैशाचा काय उपयोग, क्लिअर. तर त्यामुळे 2 कंडिशन लक्षात ठेवा, एक तर लग्नाच्या वेळेस किंवा शिक्षणाच्या वेळेस. अशा दोन्ही वेळेस पण तिचं वय वर्ष किती असतं, त्यावेळेस 18 वर्ष असतं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता राहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, सर या खात्यावर लोन उचलता येईल का. म्हणजे जसं की बघा, काही पालकांना असं वाटतं की आता आम्ही पैसे तर जमा केलेत, मग आमचे एवढे पैसे जमा झालेले आहेत बँकेमध्ये, मग आम्ही काय करतो, कारण बऱ्याचशा लोकांना तशी सवय पण असते ना, मग ते जातात व्याज मागायला, त्यांना वाटतं सॉरी ते जातात कर्ज घ्यायला की त्याच्यावर आम्हाला काही कर्ज भेटतं का बँकेतनं. तर सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत तुमच्या मुलीचं कुठलंही खातं असेल तर त्या म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं असेल तर त्या खात्यावरती किती पण तुमचे पैसे जमा होऊ, त्या पैशावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे आहे व्याज कर्ज घेता येत नाही. फक्त काय मिळतं तुम्हाला, व्याज मिळतं, व्याज. पण कर्ज मिळतं का, कर्ज मिळत नाही, हे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. पण जर तुम्ही मला असं विचारलं की सर आता या योजनेची बस झाली स्तुती, आता या योजनेची खरी बाजू पण सांगा, तर चला आता आपण जी काही खरी बाजू आहे ती पण एकदम बिंदास तुमच्या पुढे मांडतो. आता मी ओपन केलं आहे कॅल्क्युलेशन, आणि कॅल्क्युलेशनमध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत कितना रुपया भरने के बाद कितना मिलेगा, जोपर्यंत क्लिअर होत नाही ना तोपर्यंत पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याची डोक्यात कल्पना आणणं पण काय आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतात, क्लिअर. त्यामुळे आपल्याला अंदाज यावा की एक्झॅक्टली सर किती रुपये भरल्याच्या नंतर किती रुपये मिळू शकतात, क्लिअर कट झालं पाहिजे सर आम्हाला. आणि मी इथे जे आहे वेगवेगळ्या बजेटला वेगवेगळे किती रुपये, म्हणजे असं नाही दाखवणार तुम्हाला 1.5 लाख रुपये भरल्याच्या नंतर हे मोठा अमाऊंट तुम्हाला मिळणार, क्लिअर, असं नाही. प्रॅक्टिकल आपण विचार करूयात की आपल्या सेविंगनुसार कमीत कमी तुम्हाला एक अमाऊंट भरल्याच्या नंतर एक पालकाच्या डोक्यावर पण बोज नाही पडला पाहिजे ना, बरोबर की नाही. कारण बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या असतात त्याला पण, क्लिअर, खूप काही त्याच्या मागे असतं करण्यासारखं, क्लिअर. एक परिवार चालवणं म्हणजे सोपं नाही, क्लिअर. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला वेगवेगळ्या योजना, आपण वेगवेगळा अमाऊंट टाकणार आणि वेगवेगळ्या अमाऊंटनुसार आपण पाहणार की किती रुपयाचा इंटरेस्ट रेट मिळतो आहे, किती रुपये एकूण मग किती वर्षांनी मिळणार आहेत, किती वर्षे वाट पाहावी लागणार वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी. पहिला मुद्दा, आपण एक असे अमाऊंट घेऊयात, तुम्हाला माहिती आहे 250 मिनिमम तर 1.5 लाख रुपये मॅक्झिमम आपण एवढी अमाऊंट घेत असतो, क्लिअर, कारण या योजनेमध्ये तेवढी चालते. पण महत्त्वाचा मुद्दा बघा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता आपण काय करूयात, प्रॅक्टिकल अमाऊंट घेऊयात, ती म्हणजे 15,000 रुपये मी घेतली आहे सध्या. 15,000 रुपये जर आपण वार्षिक पैसे जर भरले, क्लिअर, 15,000 रुपये एखाद्या सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत त्या खात्यामध्ये आपण भरले तर आपल्याला बघा, जर आपण आता ऑब्वियसली आता काय चालू आहे सध्या 2024, बरोबर, 2024 म्हणजे आपण इथून खातं सुरू व्हायला असं आपण समजून घेऊयात. हे घ्या 2024 मी केलं आहे आता याच्यामध्ये 2024 केलेलं आहे, म्हणजे आपलं खातं कधीपासून सुरू व्हायला आहे तर त्याचं उत्तर आहे 2024 पासून सुरू व्हायला आहे खातं. आता पुढे जाऊयात, जर आपण 2000 बघा, आपण जर 2024 पासून आपण जर ठरवलं की आपल्याला किती रुपये भरायचे आहेत वर्षाला 15,000 रुपये, तर किती रुपये आपल्याला मिळू शकतात, तर ते जरा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला एकदा क्लॅरिटी येईल त्या पद्धतीने सांगतो. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे थोडंसं, आता मी
तुम्हाला दिसेल या पद्धतीने दाखवतो बघा. किती रुपये भेटणार तुम्हाला जर तुम्ही वर्षाला 15,000 रुपये भरले. सुकन्या योजनेच्या अंतर्गत सध्याच्या इंटरेस्ट रेटनं किती रुपये होतात ते दाखवत आहे बघा. मॅच्युरिटी व्हॅल्यू जी आहे तुमची इतकी होईल बघा. किती रुपये बघा दिसते तुम्हाला स्पष्टपणे. 8,32,565 रुपये तुम्हाला मॅच्युरिटी, म्हणजे ज्यावेळेस तुमचं खातं पूर्ण भेटेल ना त्या मुलीला 21 वर्षाच्या नंतर, तर हे होईल. क्लिअर, हे चित्र राहील तुम्हाला. क्लिअर. तर बघा आपली मॅच्युरिटी कधी होईल, म्हणजे कोणत्या वर्षी आपली ही संपूर्ण आपल्याला अमाऊंट मिळेल बरं. ही 8,32,000 रुपये, 15,000 रुपये जर आम्ही वार्षिक भरले तर उत्तर आहे 2045मध्ये, 2024मध्ये जर सुरू झालं तर. क्लिअर. त्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढे महत्त्वाचा मुद्दा आपण आणखी समजून घेणार आहोत ते म्हणजे काय, टोटल इन्व्हेस्टमेंट किती होणार, म्हणजे आमच्या खिशातनं किती रुपये जाणार सर, आमच्या खिशातनं किती रुपये जाणार. तर उत्तर आहे 3,15,000 रुपये जातील बघा. क्लिअर. सर याच्यावर व्याज किती मिळणार, ज्यासाठीच ही योजना खरी चर्चेत राहते, तर त्याचं उत्तर आहे व्याज मिळणार तुम्हाला 5,17,065 रुपये. पण लक्षात ठेवा त्यावेळेचा व्याजदर काय राहतो वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी यावर हे डिपेंड आहे. हेही मी तुम्हाला क्लिअर कट सांगत आहे. त्यामुळे डिसिजन हे स्वतः तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार घ्या. खोलायचं की नाही तुम्ही ठरवा. आता यानंतर पण आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का याच्यामध्ये बघा. यामध्ये आता तुम्हाला हे बघा इथे दाखवलेलं आहे की किती इन्व्हेस्टमेंटच्या नुसार, म्हणजे किती पैशाच्या नुसार, म्हणजे किती रुपयाला जे आहे, म्हणजे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो बघा की समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली आहे आणि त्यानंतर तुम्हाला मिळत आहेत किती, म्हणजे समजा 2040ला किती मिळेल तुम्हाला, तर 2041ला किती मिळेल, तुमची इन्व्हेस्टमेंट किती होईल, तुम्हाला व्याज किती मिळालेलं असेल वगैरे वगैरे संपूर्ण तुम्ही पाहू शकता. पण मला नाही वाटत ते काही गरजेचं आहे. आपण एकदा परत एक अमाऊंट, एकदा वेगळी अमाऊंट घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल बघा. आता आपण काय करूयात, इथे एक एक्झाम्पलसाठी आता आपण काय करूयात 1.5 लाखच घेऊन पाहूयात. चला 1.5 लाख घेतलेले आहेत मी. 2024ला अकाउंट चालू केलेलं आहे एक सुकन्याचं, एक उदाहरणासाठी सांगतोय मी तुम्हाला. आणि आता या अकाउंटला आपण काय करूयात, एक थोडं इंटरेस्टिंग तुम्हाला वाटेल या पद्धतीने मी सांगतात बघा. या अकाउंटला जर आपण घेऊन गेलो बघा, या अकाउंटला जर आपण घेऊन गेलो वरती आणि इथे जर आपण स्पष्टपणे जर का बघितलं, थोडं थांबा, हां हे बघा या अकाउंटला आपण जर पाहिलं आणि याच्यामध्ये स्पष्टपणे आता क्लिअर दिसत आहे बघा की जर 1.5 लाख रुपये वार्षिक भरले तर 83,25,648 रुपये एवढी मोठी अमाऊंट मिळेल. करोडपती झाली मग तर पोरगी, बरोबर. तर लक्षात ठेवा 83,25,648 रुपये 2045ला भेटतील. किती एवढे मोठे. पण याच्यामध्ये मी सांगितलं परत सांगतो, इंटरेस्ट रेट काय राहील, व्याजदर काय राहील, याच्यावर बरेचसं काही चित्र अवलंबून आहे. तुमचे किती खिशातनं पैसे जातील हे पण पहा एकदा, नाही तर तुम्ही फक्त हाच आकडा पासाल. तर ते आहे 31,50,000 रुपये. नॉट अ जोक, लक्षात ठेवा. क्लिअर. त्यानंतर बघा पण व्याजदर चांगला मिळतो आहे त्यामुळे लोक याच्याकडे आकर्षित होत आहेत. त्यानंतर बघा टोटल इंटरेस्ट रेट किती मिळेल, तर जवळपास बघा याच्यापेक्षा अधिक व्हायला, म्हणजे 51,75,648 रुपये. असो आकड्याकडे जाऊ नका. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही इंटरेस्ट रेट असेल हा कमी अधिक होईल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी जसं तुम्हाला प्रॅक्टिकल दरवेळेस सांगतो आहे आणि माझी ती गोष्ट तुम्ही आवर्जून ऐक जा, ती म्हणजे काय की आपण पैसे पण खूप सारे इन्व्हेस्टमेंट करलो ना, त्यामुळे आपल्याला आकडा मोठा दिसायला आहे. मग त्याकडे भळभळून जाऊ नका. सध्या फक्त व्यावहारिक विचार हा करा की त्या मुलीच्या लग्नापर्यंत किंवा त्यासाठी त्या काळामध्ये वाढलेला महागाईचा दर वगैरे वगैरे संपूर्ण या दृष्टिकोनातून विचार केला तर खरंच हे पैसे तेवढे वर्थ आहेत का, म्हणजे तेवढे अर्थपूर्ण आहे का आपली इन्व्हेस्टमेंट, हे सर्व गोष्टींचा विचार करा. पण सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या पालकांना तरी मला असं वाटतं आहे की त्यांनी जर या योजनेला जर अल्टरनेटिव्ह म्हणून जर पाहिलं आणि इन्व्हेस्टमेंट केली तर काय वावगं नाही. पण जर तुमच्याकडे खूप चांगलं नॉलेज असेल, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटची खूप चांगले आयडिया असतील, एक्सपर्टीज असेल, तर तुम्ही दुसरे पण प्लॅनकडे जाऊ शकता. पण एक्सपर्टीज याच्यापेक्षा म्हणजे आपण त्याला म्हणूयात की यापेक्षा अधिक तरी मला नाही वाटत की तुम्हाला चांगला एखादा प्रोडक्ट आहे की तिथे तुम्हाला असे रिटर्न मिळेल. पण हेही लक्षात ठेवा याचे दुष्परिणाम पण असे आहेत, म्हणजे याचे ड्रॉबॅकनेस पण असे आहेत या स्कीमचे की तुम्हाला व्याजदर जो असतो व्याजदर हा तुम्हाला निश्चित नाही. आणि उद्या जर खुदा न खास्ता जर कमी आला किंवा कमी झाला येणाऱ्या टायमात तर तुम्ही काहीही करू शकत नाही. जे पैसे दिले ते घेऊन लागतील. मग एकदा पैसे अडकलेच की नाही, बरोबर. त्यामुळे त्या मुलीचा विचार करा, त्या अमाऊंटचा विचार करू नका. आणि दुसरा मुद्दा 1.5 लाख रुपये जी अमाऊंट आहे ती इन्व्हेस्टमेंट न करता प्रॅक्टिकल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करा जी की तुमच्या खिशाला पेलवू शकते, झेपू शकते अशा पद्धतीने. क्लिअर. उगाच त्या काही 82-83 लाखाच्या अमाऊंटकडे जाऊ नका, कारण अशा प्रकारे तुम्हाला बरेचसे लोक सांगणार आणि तुम्ही भळभळणार. अजिबात असं करू नका. एक साधं सिंपल आहे की तुमची जी मुलगी आहे तर त्या मुलीचा जे आहे भविष्याचा विचार करून तुम्हाला एक अप्रोप्रिएट
त्यावेळेसच्या टायमाला तिला एक 4 पैशाची मदत झाली पाहिजे, तिच्यातनं किमान तिच्या लाईफमध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करू शकलो पाहिजे पालक या नात्याने. बस एवढं जरी करता आलं तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत क्लिअर. कारण ड्रॉबॅकनेस खूप आहेत, मी सांगितलं तुम्हाला की व्याजदर हा सर्वात महत्त्वाचा मला वाटतं, कारण की तो कमी कमी पण होत आहे. पूर्वी 9% मिळायचा, आता कमी आहे बरोबर, 8.2 आहे जवळ सध्या आता जर विचार केला तर क्लिअर. मग बघा ना कमी कमी, मग येणाऱ्या टायमात काय गॅरंटी आहे की राहील म्हणून तेवढा. मग या योजनेला तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन म्हणूनच नका पाहू या योजनेला, की आपल्या अशा तर काही खिशामध्ये पैसे उरत नाही शक्यतो किंवा सेव्हिंग होत नाही, तर कमीत कमी तिच्या नावाने पडल्यामुळे त्या बँक खात्यामध्ये कमीत कमी त्या दृष्टिकोनातून तरी तुम्ही त्याला जे आहे एक फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण विचार केला तर त्याच्यात 4 पैशाचा परतावा तिला मिळेल. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, या योजनेचे फायदे आणि सोबत दुर्गुण बी काय आहेत हे सर्व मी एकदम स्पष्टपणे आणि ऑनेस्टली सांगितलेलं आहे. यानंतरचा डिसिजन हा तुमचा आहे. तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे, सुकन्या समृद्धीच्या अंतर्गत तुमच्या मुलीच्या नावाने खातं बँकेत खोलायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहिला मुद्दा तर तुमचं आधार कार्ड लागेल, दुसरा जन्मपत्र जे दाखला आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेट त्या मुलीचं लागेल, आणि आधार कार्ड असेल तर मग ते पण ठीक आहे, कारण जर थोडी मुलगी मोठी असेल वगैरे तर आधार कार्ड पण तुमच्याकडे मे बी त्यावेळेस अवेलेबल असू शकेल क्लिअर. तर अशा कंडिशनमध्ये हे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत. कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही जाऊ शकता, वेगळे तुम्हाला यासाठी कुठल्याही फीस वगैरे द्यायची गरज नाही. त्यामुळे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न राहिला असेल तर तुम्ही, व्हिडिओ जरी मोठा झाला असेल पण सर्व प्रश्नांची मी क्लॅरिटी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त जर चुकून माझ्याकडनं काही एखादा प्रश्न राहिला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तो विचारा, त्याही प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देईल. धन्यवाद.